रूपा भवानी चौकालगत असलेल्या कचरा डम्पिंगच्या बाजूला काटेरी झुडपाला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. विधानसभा निवडणुकीबाबत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीतील नावे वगळण्यासोबतच इतर आरोप काँग्रेसने केले होते. दरम्यान काल निवडणूक आयोगाने काँग्रेसला खणखणीत प्रत्युत्तर दिले. निवडणूक आयोगाने सांगितले की पक्षाने मागितलेली सर्व माहिती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी संबंधित फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ते डाउनलोड केले जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या तक्रारीत म्हटले आहे, महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतून 80,391 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली. म्हणजेच एका विधानसभा मतदारसंघातून सरासरी 2,779 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. काँग्रेसच्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने सांगितले, ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली आहे. त्या मतदारांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांचा पत्ता बदलला आहे किंवा ते त्या पत्त्यावर राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी नोटीस जारी केल्यानंतर आणि फील्ड सर्व्हे केल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत, असे आयोगाने म्हटले आहे. दिनांक 28-29 डिसेंबर रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोलापूर येथे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत साकव फाउंडेशन पूल मानवतेचा उत्सव दानाचा या सामाजिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे बिजुमाता यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार, डॉक्टर प्रशांत दोंड, माऊली झांबरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात सहभागी संस्था सारथी युथ फाउंडेशन, क्रांती महिला मंडळ, आरंभ, स्वमग्न मतिमंद मुलांची शाळा, आधार मागासवर्गीय महिला संस्था, स्नेह सावली फाउंडेशन, आनंद साधना प्रकल्प, पारधी समाज जनजागृती संस्था, आई फाउंडेशन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आदी असणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला साकव फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील, दीपक कलडोणे, राहुल बिराजदार यांची उपस्थिती होती. साकव फाउंडेशन गेल्या 14 वर्षापासून समाजामध्ये अनेक विषयावरती सामाजिक कार्य करत आहे. हे काम करत असताना समोर आम्ही करत असल्या व्यतिरिक्त आणखी विषय समोर आले. मग सगळ्याच ठिकाणी आम्ही पूरक नाही पडू शकत, म्हणून मग आम्ही एक अनोखा उपक्रम सोलापूरमध्ये गेल्या 3 वर्षापासून सुरू केला, उत्सव दानाचा. यामध्ये आपण सोलापूरमध्ये आणि इतर शहरामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या चांगल्या संस्थांची निवड करून त्या संस्थांच्या कामांना एक पाठबळ मिळावं, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण उत्सव दानाचा सामाजिक ऋण फेडण्याचा हा उपक्रम सोलापूरमध्ये राबवतोय. यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करणाऱ्या 10 संस्थांची निवड करून त्यांना आपण 10 असे स्टॉल देतो आणि त्यांच्या कामाचं 2 दिवसीय प्रदर्शन फडकुले सभागृहामध्ये आपण आयोजित करत आहोत. दिनांक 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर 2024 रोजी. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी अकोला तालुक्यातील बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे
ह्या उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण सोलापूर पोलीस आयुक्त शहर माननीय एम राजकुमार सर, तसंच प्रसिद्ध मधुमेह तज्ञ कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर प्रशांत तोंड सर आणि सोबतच मॅनेजिंग डायरेक्टर माऊली लँडमार्कचे माननीय माऊली झांबरे सर हे या उपक्रमासाठी उपस्थित असतील. गेल्या 3 वर्षापासून आपण हा उपक्रम अविरतपणे राबवतोय. हा 4था वर्ष आहे आणि गुडकुले सभागृहामध्ये 28 डिसेंबर व 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन ओपन असेल. तर सोलापूरकरांना आम्ही एक नम्र विनंती करतो की नवीन वर्षाची सुरुवात ह्या संस्थांच्या सोबतीने अतिशय वेगळ्या पद्धतीने, अनोख्या पद्धतीने आपण साजरी करूया. नक्की सोलापूरकरांनी या संस्थांना कामाला भेट द्यावं, त्यांचं काम समजून घ्यावं आणि त्यांच्या कामाला कुठल्या स्वरूपात मदत करता येईल ती नक्की मदत करावी अशी आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रोज नवे प्रयोग करताना दिसतात. आज काहीसा असाच एक प्रयोग करत दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मंडईत पोहोचले. भाजी खरेदीसाठी आलेल्या राहुल गांधींना भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव ऐकून धक्काच बसला. खुद्द राहुल यांनी भाजी मंडईचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते महिलांसोबत दिल्लीच्या गिरीनगर भाजी मंडईत दुकानदारांसोबत भाजी खरेदी करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी या व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले, एकेकाळी लसूण 40 रुपये किलो होता, तो आज 400 रुपये प्रति किलो झाला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले. सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे. भाजी मंडईत लसणाचा भाव 400 रुपये किलो आहे हे ऐकून राहुल गांधी भाजी विक्रेत्याकडे टक लावून पाहत आहेत. दरम्यान कोबी, वाटाणा, कांदा, बटाटे या हंगामी भाज्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे देखील राहुल गांधी चिंतेत दिसले. हवा मल्लीनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने सोलापुरात 3रे राज्यस्तरीय लिंगायत वधूवर परिचय मेळावा होणार आहे. वीरशैव लिंगायत मोफत वधूवर सूचक सोलापूर ग्रुपतर्फे 3रे राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत गोविंदश्री मंगल कार्यालय, भारती विद्यापीठाजवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. श्री 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 हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष, जय भारत माता सेवा समिती, निरगुडी, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजशेखर पाटील संचालक, सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर, शिवानंद पाटील संचालक, सिद्धेश्वर साखर कारखाना, डॉक्टर आशिष पंचशेट्टी संचालक, सोलापूर संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सर्व जनतेला, वधूवर आणि पालकांना माहिती होण्यासाठी सदर मेळावा नियोजनाचा उद्देश आहे. भविष्यात सुद्धा कायमस्वरूपी निरंतर हा मेळावा मोफतच राहील. सदर मेळाव्यात उपस्थित वधूवर आणि इतरांची PDF ई बुक संबंधित ग्रुपवर 1 महिन्याच्या आत प्रसिद्ध करण्यात येईल. या मेळाव्यात आयोजक इरण्णा पंचशेट्टी, संस्थापक आणि अध्यक्ष राघवेंद्र बिराजदार, मल्लीनाथ याळगी, विश्वनाथ कापसे आदी उपस्थित राहणार आहेत. इरण्णा कल्लप्पा पंचशेट्टी चालता बोलता मोफत होतो सूचक सोलापूर, कायमस्वरूपी मोफत होतो सूचक सोलापूर. कोणाकडे बी एक पैसा घेत नाही आणि घेऊ देत नाही. नाव सांगा. विश्वनाथ शरणप्पा कापसे. कार्तिक स्वामी सूत्रय मठ रिटायर्ड शिक्षक राघवेंद्र बिराजदार आहेरवाडी. बसवराज संघटना याबाजी तडवळ. मी सुरुवात करतो, मग त्याने हे बोलतील ना. मी बोलतो मग त्याच्यानंतर आपलं वीरशैव लिंगायत समाजा मार्फतमध्ये आपले श्री इरण्णा पंचशेट्टी 2014 पासून मोफत मेळावा घेतात आणि लग्न कार्याचे जे प्रमुख आपला संस्कृतीमध्ये विधी आहे, त्या विधीसाठी लागणारा कोणताही खर्च म्हणजे मेळावा भरून एक नाते जोडण्याचा जे उपक्रम ते मागील 10-12 वर्ष झाले ते राणा आपले मी स्वतः शेट्टी आहे, संस्थापक अध्यक्ष आहे. 2014 पासून मी मोफत सेवा करतो. विशेष म्हणजे जादा यांच्या मतदारसंघातले माणसाच्या कारणामुळे त्यांना इन्फॉर्मेशन एवढं माहिती
पैसे घेतला असता तुम्ही हसला नसता. मी स्वर्गात गेलो असतो तुम्ही मिळाले असते. लक्षात ठेवा. पैसे घेतले नाही तुम्ही हसता हे लक्षात ठेवा. मोफत करणाऱ्या या जगामध्ये किंमत नाही. हो म्हणजे कसं आहे ऐकून घ्या. ऐकून घ्या. तुमच्या कामावर तुमच्या निष्ठेवर माझा प्रश्न नाहीये. संसदला बोलवतो मला त्याच्यातला आहे तो आहे त्याच्यात. असू नका ना काय हसता हे सांगा. पत्रकार असू त्यांनी बोलल्यावर मी हसलो. बघा माझ्याकडे काय बोललं माझा प्रश्न मुळात म्हणजे बनशेट्टी साहेब तुम्हाला नव्हताच. ज्यांनी मला प्रश्न विचारा म्हटलं त्यांना होता. तुम्ही आपलं अंगावर घेताय. चुकलं हसू नका. तुम्ही हसायचं नाही. सगळ्या गोष्टी म्हणून समोरच्या माणसाचा इन्सल्ट होतो. तुम्ही का हसले? मी जे बोललो बाहेर तुमचं पाय धरतो चुकलं माझा. तुम्ही का हसले सांगा. ऐका. समोरच्या माणसाला अपमान होतं ते. ह्याचं उत्तर सांगा तुम्ही. मी तुमच्या कामावर किंवा तुमच्या तुमच्या उत्तरावर प्रश्न माझा नव्हता. तुमच्या ह्याच्यावर मी हसलेलो नाही. जे हसलो ते ह्यांच्या ह्याच्यावर. तुमचं नाव काय? विलासराव. तुम्ही काय म्हणालो की मला प्रश्न विचारले दोन असावे. मग मी काय म्हणतो की हे असं आहे. तुमचं म्हणणं काय? हरकत नाही सर, हरकत नाही. तुम्ही कसं आहे बनशेट्टी या नावाची सवय आहे. आम्हाला आप्पा पण असेच होते. त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाईट वाटत नाहीये. तुमचं म्हणणं विषय असा आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये असल्या कारणामुळे आणि व्यक्तिगत ज्यांनी जे संस्थापक आहेत आपल्या अवधूत सूचित मेळाव्याचे म्हणजे माननीय श्री बनशेट्टी हिरणा बनशेट्टी कदाचित त्यांना व्यक्तिशः त्यांना म्हणजे बघा माणसाचं ज्यांच्यावरती प्रेम आहे ते छापतात आणि हा विषय म्हणजे हा राजकीय असं काय नाहीये. आता आपल्याला कोणता माणूस आवडतो आणि कोणाला प्रेक्षक ठेवायचा हा आपला व्यक्तिगत एक स्वतंत्रता आहे. या लोकशाहीमध्ये तसं स्वतंत्रता आपल्याला सर्वांना अबाधित ठेवलेलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे जो राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारा आहे. कोचे यांनी एका मुलाखतीत बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरणे वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांचं जीवन अत्यंत कठीण झालं आहे. बीड हे बिहारपेक्षा वाईटच आहे हे 2011ला मला सांगण्यात आलेलं. माझ्या काळात दर 1-2 दिवसाला खून होणार, बलात्कार रोज होणार, हाणामारी ही रोजच, त्याला काही मर्यादा नाही. एक IPS अधिकारी तर बदली झाल्यानंतर महिनाभरातच गायब झाले, ते अजूनपर्यंत सापडलेले नाहीत, असा खुलासा कोचे यांनी केला. भावाच्या मुलीला का बघितलं या कारणावरून तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 डिसेंबर रोजी रात्री 11च्या सुमारास पाथरूड चौक येथे घडली. या प्रकरणी अजय राजू अडसुळे वय 29 राहणार न्यू बाचापेठ यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तुषार मल्हारी शिंदे आणि सौदागर क्षीरसागर राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी हे ओम मेडिकल समोर फरशीच्या कट्ट्यावर बसलेले असताना तुषार शिंदे याने भावाच्या मुलीला का बघितलं या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सौदागर क्षीरसागर याने देखील लोखंडी पाईपने छातीवर पायावर मारून फिर्यादीला दुखापत करून दुचाकीवर बसवून वालचंद कॉलेजच्या गेट समोर नेऊन पुन्हा एकदा लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज काउन्सिल हॉल येथे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले.
यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेल्यांमधून 11 लकी ड्रॉ मधून नावे काढण्यात आली. त्या सर्व 11 अधिकारी कर्मचाऱ्यांना साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले. त्यानंतर उपायुक्त आशिष लोकरे यांनी साने गुरुजी हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, प्रतिभावंत लेखक तसेच विद्यार्थी घडवण्यामध्ये गुरुजींचे अमूल्य योगदान होते अशा विविध विषयांवर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी साने गुरुजी यांनी लिहिलेल्या कविता, त्यांनी सुरू केलेली विद्यार्थी मासिके, स्वावलंबनाचे धडे, त्याचबरोबर साने गुरुजी हे सर्व भावी पिढीसाठी दीपस्तंभ आहेत असे सांगत त्यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी मानले. कार्यक्रमास नगर सचिव प्रवीण दंतकाळे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, महेश क्षीरसागर, नंदकुमार जगदानी, कामगार कल्याण ओमप्रकाश वाघमारे, करसंकलन प्रमुख युवराज गाडेकर, सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंडारी, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित. जनदर्पण न्यूज चॅनल संचलित श्री व्यंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरो सोलापूर यांच्या वतीने येत्या 29 सप्टेंबरला सोलापुरात राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाह सोहळा फार मोठा आहे. आजच्या धकाधकीच्या धडपडीच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरुण तरुणींकडून ऐन तारुण्यात स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष नसते. शिक्षण, नोकरी, घर आदी मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरच लग्नाचा विषय मुलांच्या मनात येतो, तर मुली शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या आईवडिलांना आधार बनण्याचे स्वप्न बाळगल्याने लग्नाचं वय आलेलं असतानाही मुली त्यांच्या पालकांकडे लक्ष न देता लग्न करत नाहीत. त्यांच्या लग्नाचे वय निघून जाते हे माहिती असूनही दुर्लक्ष केल्याने आता वधूवरांना योग्य स्थळ मिळणे जिकिरीचे बनले आहे. हल्ली वधूवर पालकांच्या इच्छा पूर्ण होत नसल्याने म्हणावा तसा प्रतिसाद दोघांकडूनही मिळताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून काळ आणि वेळ वाचावा आणि आपल्या इच्छित आणि योग्य उपवर वधूवरांना सुयोग्य स्थळ मिळावे यासाठी सोलापूर येथे 29 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश दोंता यांनी दिली. या वधूवर मेळाव्यासाठी राज्यभरातील पद्मशाली समाजातील इच्छुक वधूवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. राज्यभरातून जवळपास 180 वधूवरांनी नाव नोंदणी केली आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उपवधूंसाठी 200 रुपये तर वरांसाठी 300 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. या नोंदणी केलेल्या उपवधू आणि वर आणि त्यांच्या आईवडिलांना मोफत एंट्री आणि भोजनाची सोय करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यंकटेश दोंता, दिगंबर इप्पलपल्ली यांच्यासह मॅरेज ब्युरोचे रमेश अनलदास, मुरलीधारा, जयश्री श्रीनिवास सामल, भास्कर अल्ली, सागर इप्पलपल्ली, योगीनाथ स्वामी, डॉक्टर विश्वनाथ आडम, दयानंद अल्लोळी, रक्षणदास स्वामी, श्रुती बोगा, आशिष भूदत्त आदी परिश्रम घेत आहेत. नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनल संचलित व्यंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरोच्या वतीनं येत्या 29 तारखेला अक्कलकोट रोड गांधीनगर येथे अक्षय ग्रँड येथे राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून आत्तापर्यंत 180 वधूवरांनी आपले नाव नोंदणी केलेली आहे. या वधूवर मेळाव्यासाठी सोलापुरातील काही मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलेले आहे. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमासाठी जवळपास 1000 व्यक्तींची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. यासाठी ज्या दानशूरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधून यामध्ये सहभाग नोंद करू शकता. या व्यतिरिक्तही ज्या वधूवरांना या ठिकाणी सहभागी व्हायचे आहे त्यांनी कार्यक्रमस्थळी स्वतंत्र यंत्रणेमार्फत नाव नोंदणी करून त्यांना यामध्ये सहभाग होता येईल. फक्त त्यांचं नाव या पुस्तक जे आम्ही स्मरणिका काढणार आहे त्यामध्ये समाविष्ट होणार नाही, एवढं आमचे. होडगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमान सेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले आहे. सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमान सेवेची प्रतीक्षा करत आहेत. ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. मात्र नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. सोलापूर विकास मंच आणि संपूर्ण सोलापूरकरांनी या प्रकल्पासाठी अपार मेहनत घेतली आहे. विमानतळाच्या सिव्हिल कामांपासून सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप नागरी सेवा सुरू न होणे हे सोलापूरकरांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला धक्का आहे. या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूरब गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरोधात एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे, असे या आंदोलनाचे आयोजनकर्ते म्हणाले. नागरी विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅडव्होकेट दत्तात्रय आंबुरे, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, गणेश शिलेदार, गौरी आंबडेकर, आरती अरगडे, श्रीकांत बनसोडे, प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले आहे. येशूने दिलेल्या संदेशाचे पालन करा. ख्रिस्त जन्माचा सोहळा उत्साहात साजरा करा. भगवान येशू ख्रिस्ताने दिलेल्या संदेशाचे पालन केल्यास जीवन आनंदी होऊ शकते असे मत रेव्हरंड SV घाटे यांनी व्यक्त केले. रंगभवन येथील दी फर्स्ट चर्च येथे येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त आयोजित प्रवचनात धर्मसंदेश देताना रेव्हरंड घाटे बोलत होते. यावेळी त्यांनी येशू जन्माच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देऊन येशूने दिलेली शिकवण आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान सकाळी विशेष भक्तीपर कार्यक्रम झाला. त्यानंतर चर्च पासून 7 रस्ता परिसर रंगभवन मार्गे रॅली काढून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.